नमस्कार शेतकरी मित्र हो, मी विजय कुमार सरूर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करतो ऊसाच्या शेतीमध्ये। शेतकरी मित्र हो, आज खोडवा ऊसाच्या पिकामध्ये आलेलो आहे। खोडवा पीक व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। आज महाराष्ट्रामध्ये लागवडीचं क्षेत्र 50% आणि खोडव्याचं क्षेत्र 50% अशा प्रमाणात कमी जास्त 5-10% कमी जास्त होत असतं दरवर्षी। पण ऊसाच्या खोडव्याचं उत्पादन लागवडीपेक्षा कमी येतं आणि कमी येण्याची काय कारण आहे ते आपण आता जरा समजून घ्या। एक सगळ्यात महत्त्वाचं कारण तर खोडव्या ऊसामध्ये एक तर पाचट जाळलं जातं। ऊसाचं पाचट बिलकुल जाळायचं नाही, हा सगळ्यात पहिला नियम। दुसरा, ऊसामध्ये कुठल्याही प्रकारची आंतरमशागत करायची नाही। ऊस आहे असा वाढवायचा आहे, ऊसाचा जारवा तोडायचा नाही। बऱ्याच वेळेला पारंपरिक शेती पद्धतीमध्ये ऊसाचा जारवा तोडणे, बगल मारणे आणि आंतरमशागत करून मुळ्या तोडून टाकणे आणि मुळ्या तोडल्यामुळे जुना जारवा तोडल्यामुळे एकरी उत्पादन वाढतं। गेले कित्येक वर्ष झालं आपण त्याच पद्धतीने ऊस शेती करत आलो, पण आपलं खोडव्याचं उत्पादन नाही वाढलं। शेतकरी मित्र, खोडव्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय ती म्हणजे की जारवा तोडायचा नाही। जारवा का तोडायचा नाही? कारण की वर्षभरामधनं हे जे ऊसाचं बुडकं आहे, हिथून ज्या मुळ्या सुरू झाल्या ह्या मुळ्या साधारण इथपर्यंत म्हणजे कमीत कमी बुडक्यापासून 2.5 ते 3 फुटापर्यंत पूर्ण गोलाईमध्ये पसरलेले असतात। आणि हा एवढा जर भाग बघितला तर ह्याच्या मुळ्या जास्तीत जास्त इकडे आहेत आणि निम्म्या मुळ्या जास्तीत जास्त इकडे आहेत। ह्या मुळ्या इथं कट झाल्या म्हणजे ज्या मुळ्या इथपर्यंत होत्या त्याचा सप्लाय इथून इथपर्यंत होता, तो सप्लाय कट झाला आणि ह्या मुळ्या पुन्हा वाढायला 1 वर्ष जाणार आहे। आणि समजा ह्या जुन्या मुळ्यांनाच आणखीन जास्त मुळ्या नवीन सुटल्या, ह्या पांढऱ्या मुळ्या बघा एकजून सुटतात आणि ह्या जुन्या मुळ्यांना आणखीन पांढऱ्या मुळ्या नवीन पांढऱ्या मुळ्या सुटल्या तर अन्न शोषून घेण्याची प्रक्रिया वाढते। म्हणजे ह्या सगळ्या भागामध्ये जर मुळ्यांची जाळं तयार झालं, नवीन जाळं तयार झालं, अन्न शोषून घेण्याची ताकद वाढत राहते, कमी होत नाही। आपल्याला खोडव्यामध्ये एकच करायचं आहे, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून कायमस्वरूपी सतत खताचा पुरवठा व्यवस्थित एक नियंत्रित पद्धतीने आपण जर दिला तर खोडव्याची वाढ जोमाने चांगली होते आणि हमखास आपल्याला खोडव्याचं सुद्धा उत्पादन लागवडीच्या बरोबरीने मिळतं। म्हणून खोडव्यामध्ये आंतरमशागत हे बघा, ही बगल मारायची जी पद्धत आहे ती बंद करा। ह्या पद्धतीमुळं एकरी कमीत कमी 15 ते 20 टनांनी उत्पादनात घट होते। हे जेव्हा जर तुम्ही ऊस शेतकरी लक्षात घेतल्यानंतर आपल्याला हे घटणारं उत्पादन आपण वाचवलं तर एकरी आजचा रेट जरी 2500 रुपये जरी पकडला तर आपण कमीत कमी 40 ते 50 हजार रुपये होणारं नुकसान वाचू शकतो। म्हणजेच आपण 40 ते 50 हजार रुपये कमवू शकतो। एवढं जर लक्षात घ्या आणि ऊसातील आंतरमशागत, बगल मारणे ह्या पद्धती बंद करा। जुना जारवा कधीही तोडायचा नसतो। जुन्या जारव्याला आणखीन नवीन जारवा जर सुटला तर ऊसाचं अन्न शोषून घेण्याची प्रक्रिया वाढते आणि उत्पादन वाढीसाठी त्याचा फायदा होतो। म्हणून खोडव्या ऊसामध्ये दुसरा नियम, खोडव्या ऊसामध्ये कुठल्याही प्रकारची आंतरमशागत करायची नाही। तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, ऊसामध्ये बरेच शेतकरी काय करतात, पाचट जरी ठेवलं एक सरीआड सरी पाचट करून टाकतात। आता ह्या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की ही सगळी सरी मोकळी केलेली आहे, कारण की तिने आंतरमशागत केलेली आहे इथं सगळी, आणि हे पाचट उचलून ह्या सरीमध्ये टाकलं, निम्म पाचट इकडे टाकलं आणि एक सरी मोकळी केली। का तर मशागत करणे। ही जी पद्धत आहे ही पद्धत सुद्धा चुकीची आहे। या पद्धतीने ऊस शेती जर केली तर खोडव्याचं उत्पादन नाही वाढणार। लागवडीच्या ऊसाचा उतारा 60, 70, 80 टनापर्यंत पडतो, तर खोडव्याचा उतारा सुद्धा लागवडीच्या बरोबरीने म्हणजे 60, 70, 80 टन मिळालाच पाहिजे। आणि तो मिळवायचा असेल तर पाचट अजिबात कुठल्याही सरीतून ह्या सरीत टाकत बसायचं नाही। अशा पद्धतीने जर आपण ऊसाची जोपासना केली तर नक्कीच खोडव्याची वाढ व्यवस्थित होते। मग खोडवा ऊसामध्ये आंतरमशागत करायची नाही का? तर अजिबात करायची नाही। हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या। खोडव्या ऊसामध्ये कुठल्याही प्रकारचं आंतरमशागत करायचीच नाही। ऊसाचं पाचट सगळं सरकून घ्यायचं। आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं, ऊस तुटून गेल्यानंतर खरड छाटणी करणं खूप गरजेचं आहे। आपल्याकडे लेबर तोडताना बऱ्याच वेळा ऊस तोडतात, ऊस तोडल्यानंतर खोडक्या वर राहतात, ह्या खोडक्या तशा राहतात आणि त्या खोडक्याच्या वरती जो डोळा असतो त्या डोळा वाफून येतात आणि तो वाढताना पुढं कालांतराने ते डोळे मरून जातात। पण जे उगवण व्हावी ही खालच्या जमिनीतून कोंब जे उगवून येतात त्याचाच ऊस होतो आणि तेच ऊस वाढून मोठे होऊन नंतर कारखाना गाळपा योग्य जाण्यास तयार होतात। म्हणून शेतकरी मित्रांनो, ऊस तुटल्यानंतर
सगळ्यात पहिल्यांदा काम करायचं की खरड छाटणीला सुरुवात करायची आणि बोधावरचं सगळं पाचट दोन्ही सरीमध्ये दाबून घ्यायचं. सरी आडसरी करायच्या भानगडीत पडायचं नाही. प्रत्येक सरीला पाचट ठेवलं पाहिजे. जमिनीवर आच्छादन झालं पाहिजे. जमिनीवर जेवढं पूर्ण आच्छादन होईल तेवढं जमिनीची सुपीकता वाढते. कारण की एका एकरातून कमीत कमी आपल्याला 4 ते 5 टन पाचट मिळतं. असं पाचट आपण जर जाळलं ह्याच्यातून फक्त राख मिळते, काही मिळणार नाही. आणि जाळल्यामुळं जमिनीची धूप होते, जमीन खराब होते, जमीन नापीक होते. म्हणून शेतकरी मित्र, खोडव्या ऊसामध्ये कधीही पाचट पेटवायचं नाही. जर आपण पैसे पेटवत असाल तर पाचट पेटवायला हरकत नाही. आपण कधी पैसे पेटवत नाहीत. पैशाला पैसे जोडून काडी लावू शकतो का आपण? नाही लावत. मग पाचटाला काडी का लावायची? पाचटसुद्धा हा एक पैसा आहे. कारण की 4 ते 5 टन एका एकरातून आपल्याला सेंद्रिय खत या ऊसाला मिळणार आहे. शेणखत जरी आणायचं जर विकत म्हणलं तर कमीत कमी आपल्याला ट्रॉलीला 4,000 रुपये तरी द्यावे लागतात. मग असंच शेणखताच्या बरोबरीचं खत ह्या पाचटातून आपल्याला खोडव्याला मिळतं आहे. मग पाचट पेटवायचं कशाला? कोणत्या पद्धतीने आपण ऊस शेती करायची ह्याचा जर पूर्ण अभ्यास करून जर ऊस शेती केलं तर आपल्याला खूप मोठा फायदा होतो. पाचटाचं आच्छादन केलं आहे. पाचटाचं आच्छादन व्यवस्थित असताना जमिनीमध्ये कायमस्वरूपी ओलावा टिकून ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा होतो. हा सगळ्यात महत्त्वाचा 5वा फायदा. पाचटाचं आच्छादन केल्यामुळे बाष्पीभवन कमी होतं, पाणी कमी लागतं, उन्हाळ्यात पाणी कमी असतं. म्हणजे कमी पाण्यामध्ये ऊस शेती जगवानाचे आपल्याला पद्धत ही पाचट ठेवणे आहे. त्यामुळं ऊसामध्ये प्रत्येक लाईनला पाचट ठेवायचं, आच्छादन करायचं. आच्छादन केल्यामुळे सगळ्यात मोठा फायदा आणखीन एक होतो, तो म्हणजे त्याच्या खाली मोठ्या प्रमाणात जीवजंतू, जीवाणू, किटाणू वाढत राहतात. जमीन तापत नाही, जमीन तापवायचीही नाही. जेव्हा रान सगळीकडचं आजूबाजूचं रान सगळं तापत असतं, 40, 42, 45 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर जातं, त्यावेळेस ते सगळे जीवजंतू, जीवाणू, किटाणू सगळे आपल्या शेतात येतात, पाचटाच्या खाली राहतात. तिथं एक नैसर्गिक प्रक्रिया चालू होते आणि ती प्रक्रिया अत्यंत उपयुक्त असते. तिथं कोणत्याही प्रकारची मशागत न करता त्या पाचटाच्या खाली हे जीवजंतू, जीवाणू वाढत राहतात, किटाणू वाढत राहतात, जमिनीची सुपीकता करतात, पाचट कुजवण्याला मदत करतात आणि त्यापासून आपल्या जमिनीची सुपीकता वाढते. पिकाला मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत मिळतं आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं खोडव्या पिकाला खत व्यवस्थापन, रासायनिक खत व्यवस्थापन हे ठिबक सिंचनाच्या माध्यमातूनच करायचं. कोणतंही खत फेकून टाकायचं नाही. कारण की पाचटावर खत टाकलं रासायनिक खत त्याचा खाली मुळ्यांपर्यंत पोचणारच नाही. ते कडक उन्हामुळं आणि हवेमुळं हवेतच उडून जाणार आहे किंवा खराब होऊन जाणार आहे, त्याचा काही उपयोग नाही. ह्या सगळ्या रानाला ठिबक सिंचन ओढून घ्यायचं. ठिबक सिंचन नसलेल्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा खोडव्याला ठिबक सिंचन करा. खोडव्याला सुद्धा ठिबक सिंचन करू शकता. करून ठिबकनीच पाणी द्यायचं. पहिल्या दिवसापासून ते ऊस तुटेपर्यंत ठिबक सिंचननी पाणी आणि ठिबक सिंचननी खत. अशा पद्धतीने जर केलं तर नक्कीच आपल्याला खोडव्याचं उत्पादन लागवडीच्या बरोबरीने किंवा लागवडीपेक्षा जास्त नक्कीच घेता येतं. शेतकरी मित्र, खोडवा व्यवस्थापन हा खूप मोठा विषय आहे. ह्या विषयाबद्दल आणखीन काही तुम्हाला माहिती हवी असेल तर माझ्या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि तुम्हाला पूर्णपणे खोडवा व्यवस्थापनाची माहिती घ्या. आणि एकरी खोडव्याचं उत्पादन वाढवण्यासाठी तुम्ही मला कधीही संपर्क करू शकता. आमच्या चॅनलला लाईक केलं नसेल तर आत्ताच लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल आत्ता सबस्क्राईब करा. आणखी आमच्या नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि नवीन नवीन माहिती आम्हाला तुम्हाला उपलब्ध करून देणं सोपं जाईल. धन्यवाद.